रामकृष्ण हरी. हा ज्यावेळेला व्हिडिओ पाहाल, आज माझं वय वर्ष 1900, माझी जन्मतारीख आहे 1963. पण शेतीची आवड, गरज म्हणून शेती करत नाही, तर सर्वांना तिचा उपयोग व्हावा म्हणून शेती करत असतो. आणि त्या शेतीपासून उपजीविका फार सुंदर कशी करता येईल याची ध्येय धोरणं आखून एक मनामध्ये उद्देश ठेवतो आणि शेती करत असतो. तसं पाहता महाराष्ट्रीयन शेती ही काही काळवटची असते, काही माळरानाची असते, काही खडकाळ असते, काही मध्यम स्वरूपाची असते आणि काही भारी स्वरूपाची जमीन असते. आणि त्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, अगदी कृत्रिम रासायनिक खतं न वापरता, हे आपण डोक्यात ठेवूया. शेतीची मशागत आणि शेतीचं नियोजन हे अतिशय काटेकोरपणे करायचं असतं. तर काटेकोरपणा म्हणजे काय, सर्व शेतकऱ्यांना जमेलच असं नाही. पण जे आपण पीक घेणार असतो त्या पिकाची आपण जोपासना कशी करावी, अगदी रासायनिक खतं न वापरता शेती करू शकतो. आपण साधं उदाहरण घेऊया, ज्वारीचं उदाहरण घेऊया. ज्वारी ही पीक मूलभूत आहे, सर्वांना ते उपयुक्त असं ज्वारीचं पीक असतं. आणि ते ज्वारीचं पीक करत असताना ज्या वेळेला आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर बरोबर 21 दिवसांनी अगदी आपल्याकडे साधनं नाहीत, बैल नाहीत किंवा काही नाही, आपल्याला बाजारात हातकोळपं मिळतं. ते हातकोळपं फिरवल्यानंतर त्या पिकाला मातीची भर पडते आणि 8 ते 9 दिवसात ते पीक अतिशय जोमानं वर आलेलं तुम्हाला दिसेल. पण रासायनिक खतं आपण युरिया म्हणा किंवा सुपर फॉस्फेट वगैरे असं गोळी, सुपर गोळी असली जी खतं पेरताना मुळीच पेरू नका. कारण रासायनिक पिकाचा तोटा हा जमिनीत असतो. जमिनीचे जे बॅक्टेरिया असतात ते खतम होऊन जातात. अगोदरच आपण त्या जमिनीची मशागत केलेली असते आणि मशागत करून पीक घेण्याचा आपण प्रयत्न करतो. ज्या वेळेला आपण कोळपण देतो, कोळपण दिल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर ज्या वेळेला फरक तुम्हाला जाणवेल, मग फरक जाणवतो. आणि ते फरक आपल्याला, ही पूर्वीची शेती आहे, जुनी शेती आहे. आणि जुनी शेती कशी करावी याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. कुठलंही रासायनिक खत न वापरता केलेली शेती. पूर्वी काही रासायनिक खतं नव्हती, फक्त सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, शेणखतावर शेती चालायची आणि भरपूर उत्पन्न काढायची. जमिनीचा पोत सांभाळला जात होता, जमिनीची सुपीकता चांगली राहत होती आणि उत्पन्न बऱ्यापैकी लोकांना मिळत होतं. आज तुम्ही 10 गुंठ्यामध्ये जर ज्वारीचं पीक घेणार असाल तर त्याचं नियोजन करत असताना पेरून कोळपायचं. कोळपल्यानंतर 8व्या ते 10व्या दिवशी तुम्हाला ते पीक उंच आलेलं दिसेल. आणि नंतर तुम्ही काय करायचं, हलकंसं पाणी त्या पिकाला द्यायचं. ज्वारीला पाण्याची आवश्यकता लागते. पाणी 1 ते 2च पाणी ज्वारीच्या पिकाला हवे असतात. आणि नंतर ते पीक पहा. आणि पण ज्वारी पेरताना कधीही म्हणजे एक दाट पेरू नका, मध्यम स्वरूपात ज्वारीचे म्हणजे ज्वारी पडेल जमिनीमध्ये, असंच आपण ते करायचं. आणि नंतर ते ज्वारीचं पीक इतक्या जोमानं येईल की एकसारखं तुम्हाला ते पीक दिसेल. म्हणजे तुम्ही रासायनिक खतं न वापरता केलेला हा उद्योग अतिशय फायद्याचा ठरू शकतो. आणि ते उत्पन्न तुम्ही अगदी 3 ते 4 महिन्यात तुम्ही ते घेऊ शकता. आणि ती ज्वारी जर खाल्ली तर आपल्याला एकदम गोड भाकरी तिची तयार होते.
कारण का याचा परिणाम काय येतो की आपण रासायनिक खतं वापरली नाहीत, कुठली फवारणी केलेली नाही, फक्त जमिनीच्या पोतवरती अवलंबून असणारं हे पीक आहे. मग ते तामटात पेरा, काळवटात पेरा, कशातही ते जर ज्वारीचं पीक केलं तर अतिशय जोमानं आणि ज्वारीची भाकरी एकदम तुम्हाला पूर्वीसारखी गोडच लागेल. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.